नमस्कार मंडळी, आज मी बनवते आहे पोटॅटो चिल्ली. त्यासाठी मी 2 मध्यम आकाराचे बटाटे घेतले आहेत आणि आपण फ्रेंच फ्राईजसाठी जसे कट करतो त्या पद्धतीने मी इथे कट करून घेतले आहेत. बटाट्यांमध्ये मी आता 1 ते 1.5 चमचा कॉर्नफ्लोअर ॲड केलं आणि अगदी चिमूटभर मीठ ॲड केलं. आता हे व्यवस्थित बटाट्यांना लावून घेतलं. आता एकीकडे तेल गरम करत ठेवलं. तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर मी इथे जे बटाट्याचे स्लाइस केले होते फ्रेंच फ्राईजच्या पद्धतीमध्ये, ते जे आहे तेलामध्ये फ्राय करून घेतले. मीडियम फ्लेमवरती आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे आहेत, क्रिस्पी होईपर्यंत. साधारण 5 मिनिटापर्यंत हे फ्राय करायला लागतो वेळ. आता हे व्यवस्थित क्रिस्पी होईपर्यंत फ्राय करून मी आता काढून घेते एका भांड्यामध्ये. अशा पद्धतीने मस्त हे क्रिस्पी तयार झाले. आता मी चिल्लीसाठी एका पॅनमध्ये थोडीशी बारीक चिरलेली लसूण, आलं ॲड केलं आहे आणि हिरवी मिरची. व्यवस्थित हे फ्राय झाल्यानंतर शिमला मिरची आणि कांदा मी ॲड केला आहे. ते व्यवस्थित चौकोनी आकाराचे मी कट करून घेतले होते. तुम्ही पातळसुद्धा उभे चिरून टाकू शकता. आता व्यवस्थित मी हे फ्राय करून घेते आहे थोडेसे. त्यानंतर काळी मिरी पूड ॲड केली आणि चवीनुसार मीठ ॲड केलं. त्याचबरोबर आता सॉसेस मी इथे ॲड करते. रेड चिली सॉस घेतला आहे, डार्क सोया सॉस, विनेगर थोडंसं ॲड केलं आणि शेजवान चटणी घेतली आहे 2 चमचे. आता हे व्यवस्थित मिक्स करून घेतलं. थोडा कांदा आणि शिमला मिरची थोडीशी अगदी हलकी मऊ होईपर्यंत फ्राय करायची. त्यानंतर मी इथे 1 ते 1.5 चमचा कॉर्नफ्लॉवरची प्युरी करून घेतली आहे, अर्धा वाटी पाण्याची. आता ही व्यवस्थित मिक्स करून थोडंसं आटवायची 2 मिनटासाठी. त्यानंतर मी बटाटे जे फ्राय करून ठेवले होते ते ॲड केले आणि व्यवस्थित मिक्स करून घेतलं. त्यानंतर वरून जे आहे कांद्याची पात ॲड केली आणि अशा पद्धतीने आपली तयार झाली आहे क्रिस्पी पोटॅटो चिल्ली. तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करा.